नमस्कार मित्रांनो, एएस एज्युकेशन चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या धरणांबद्दल आणि नद्यांबद्दल अशी माहिती घेणार आहोत जी स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारली जाते। स्नेहा, मला सांग, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? राहुल, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी धरण आहे। हे धरण गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांधलेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणून ओळखले जाते। अच्छा, म्हणजे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात। मग महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोणत्या धरणाला म्हटले जाते? यावर तर पोलीस भरतीला अनेकदा प्रश्न आला आहे। अगदी बरोबर, महाराष्ट्राची भाग्यदायिनी हे कोयना धरणाला म्हटले जाते। हे धरण सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर आहे। या धरणातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते म्हणून त्याला हे नाव दिले आहे। आणि लक्षात ठेवा, कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात। खूपच छान माहिती। आणखी एक प्रश्न उजनी धरणाबद्दल नेहमी विचारले जाते, ते कोणत्या नदीवर आहे आणि त्याची खासियत काय आहे? उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधलेले आहे। याची खासियत म्हणजे या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे म्हणतात। तसेच हिवाळ्यात इथे परदेशातून फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी मोठ्या संख्येने येतात। वा, म्हणजे गोदावरीवर जायकवाडी कोयना नदीवर कोयना आणि भीमा नदीवर उजनी धरण। ही उजळणी खूप फायद्याची ठरेल। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या एएस एज्युकेशन चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। हो, आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।